नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। बघा, तर आज आपण सुरुवात करतोय संपूर्ण भारतीय भूगोलाला। संपूर्ण याचा अर्थ अगदी पहिल्या चॅप्टर पासून ते शेवटच्या चॅप्टर पर्यंत मी घेऊन जाणार आहे। भारतीय भूगोलाचा अभ्यास आपण भारताचा राजकीय भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल, भारताचा आर्थिक भूगोल आणि मानवी भूगोल अशा सर्व पर्स्पेक्टिव्हनी, प्रत्येक दृष्टिकोनातून, प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रत्येक चॅप्टर आपल्याला बघायचं आहे। प्रत्येक चॅप्टर मधील सगळे बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी काय कव्हर केले जातील, तुम्हाला समजतील अशा पद्धतीने मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेन। आणि त्याच्यानंतर सर्व फॅक्ट्स असतील आणि सद्यस्थितीमध्ये त्याच्यामध्ये काही बदल झालेला असेल, आकडेवारीमध्ये असेल किंवा भारताच्या भूगोलामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला असेल तर अशा सर्व बाबींवरती ॲट द एंड ऑफ इयर 2021 काय शेवटच्या तारखेपर्यंत जेवढे काही बदल झालेले आहेत तर त्या सर्व बदलांसहित आपल्याला हा भारतीय भूगोल काय कंप्लीट करायचा आहे। पुस्तकांमध्ये काय दिलेलं असतं बघा, आपण जसं की आज सुरुवात करतोय भारत स्थान विस्तार आणि सीमा। भारताचं स्थान कुठं आहे? भारताचे स्थान पृथ्वीवरती उत्तर पूर्व गोलार्धात आहे, विधान दिलेलं आहे पुस्तकामध्ये। दॅट्स इट। या फॅक्टच्या पलीकडे काही चर्चा त्या ठिकाणी केलेली नसते किंवा पुस्तकाला तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही। मात्र मी असं माध्यम आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण असेल तर प्रश्न विचारू शकता, कमेंट करू शकता, त्याचं समाधान केलं जाईल आणि गोष्टी रिलेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करेन। भारताचं स्थान विस्तार आणि सीमा अभ्यासताना पुस्तकामध्ये फ्रंट पेजवरती एक नकाशा दिलेला असतो भारताचा। मग त्याच्यावरती दाखवलेलं असतं अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, रेखावृत्तीय विस्तार किती आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं। ओके, तर या सर्व गोष्टी सांगण्यासाठी अक्षवृत्त काय हे तिथे दिलेलं असतं का? नाही। जागतिक भूगोल आपण काय ज्यावेळेस काढू तर त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आपण जेव्हा बघतो अक्षांश आणि अक्षवृत्ते, रेखांश आणि रेखावृत्ते, त्याच्या नेमक्या प्रॉपर्टीज काय असतात, अक्षांश म्हणजे आहे काय नेमकं, रेखांश म्हणजे काय आहे, पृथ्वीवरती या काढलेल्या काल्पनिक रेषा नेमक्या काय आहेत, तर यांच्या संदर्भात त्या ठिकाणी काय चर्चा केली असते। म्हणजे जागतिक भूगोलातला फर्स्ट चॅप्टर केल्याच्या नंतर आपल्याला राजकीय भूगोल ज्यावेळेस भारताचं बघतो तर त्या गोष्टी पूर्णपणे समजतात। आता या ठिकाणी संदर्भ हाच मी देईन की आपल्याला भारताचं स्थान विस्तार आणि सीमा बघत असताना जागतिक भूगोलामधील काही कॉन्सेप्ट आहेत जे इथं समजून घेणं आवश्यक आहे। ते समजल्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येत नाही। ओके, म्हणजे बेचा पाडा आल्याशिवाय तुम्हाला बाकीचे कुठलेच मॅथमॅटिकल ऑपरेशन करता येत नाहीत, तशी ही क्रिया आहे। ओके, म्हणजे मागचं सोडलं आणि पुढचं पाठ झाला आपल्याला किंवा पुढचा अभ्यास झाला असं होऊ शकत नाही। ओके, तर त्या पद्धतीनेच आपण जाऊ, अगोदर कन्सेप्ट घेऊ, त्याच्यानंतर तथ्य घेऊ, त्याच्यानंतर काय सद्यस्थितीमध्ये काय करंट स्टेटस काय आहे तर याच्याबद्दल सुद्धा काय चर्चा करू। चला तर मग सुरुवात करूया। भारताचं स्थान विस्तार आणि सीमा। स्थानाच्या संदर्भात या ठिकाणी काय एक फॅक्ट पुस्तकामध्ये नेहमी दिलेलं असतं, मी सांगितलं कुठलं, भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे। नेमकं गोलार्ध म्हणजे काय असतं, या ठिकाणी पृथ्वीचा संबंध येतो, पृथ्वीचे किती गोलार्धामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे। ओके, या ठिकाणी काय पृथ्वीवरती असलेले जेवढे काही कॉन्टिनेंट आहेत, जेवढे काही खंड आहेत तर त्यांचा समावेश कोणत्या कोणत्या गोलार्धामध्ये झालेला आहे बघा। याला समजण्याची क्रिया म्हणतो, ही असते अंडरस्टँडिंग। ओके, तर जर तुम्हाला गोष्टी या ठिकाणी समजल्या तर येस म्हणा कमेंटमध्ये, नाही समजल्या तर नाही समजलं असं सांगा स्पष्टपणे, मी आणखीन त्याच्यावरती काय काम करण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्हाला जे काही कंटेंट असेल, जे काही कॉन्सेप्ट असेल ते बेस्टमधले बेस्ट पुरवण्याचा मी या ठिकाणी काय प्रयत्न करणार आहे। आणि मुख्य उद्देश हाच असणार आहे की विषयाचं अध्ययन करत असताना तुमची त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली पाहिजे। जोपर्यंत आवड निर्माण होत नाही, आवड तेव्हाच निर्माण होते जेव्हा विषय समजायला लागतो। आणि मी समजण्यालायक जर शिकवला आणि जर काय रुची उत्पन्न झाली तर तुम्ही काय माझ्या शेवटच्या व्हिडिओपर्यंत काय आपला प्रवास सोबत असणार आहे। ओके, तर पहिला व्हिडिओ आहे भारतीय भूगोलाचा। या ठिकाणी भारत स्थान विस्तार आणि सीमा। पृथ्वी माहिती आहे सगळ्यांना, पृथ्वीच्या बाबतीत असा फॅक्ट सांगतो मी या ठिकाणी, बरेच फॅक्ट या ठिकाणी काही दिलेले आहेत। पृथ्वी पूर्णपणे गोल नाही, तर ती कशी थोडीशी उत्तर ध्रुवाजवळ आणि थोडीशी दक्षिण ध्रुवाजवळ काय आहे दबलेली आहे। बऱ्याच वेळा आपण अशी आकृती सुद्धा बघतो पृथ्वीची, अशा पद्धतीने थोडीशी वरी सुद्धा चपटी दाखवलेली असते आणि खाली सुद्धा चपटी दाखवलेली असते। ओके, म्हणजे एक प्रकारे काय दबलेली आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे काय पृथ्वी असं म्हणलं जातं। ओके, तर त्याचं काही या ठिकाणी संदर्भ येणार नाही, ज्यावेळेस
सायन्स सेक्शनमध्ये आपण गुरुत्वीय बल वगैरे शिकतो, तर त्यावेळेस या गोष्टींचा थोडासा काय संदर्भ येतो. बघा या ठिकाणी काय आहे, बघा स्थान बघत असताना सगळ्यात अगोदर कुठल्याही देशाचं पृथ्वीवरलं स्थान सांगायचं जर झालं या ठिकाणी निश्चित, तर त्यासाठी काही काल्पनिक रेषा या ठिकाणी काढलेल्या आहेत. ओके, तर बघा आता ज्या आडव्या काढलेल्या काल्पनिक रेषा असतात बघा, महत्त्वपूर्ण ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीने दाखवू आपण. मध्यभागी या ठिकाणी जी काल्पनिक रेषा काढलेली आहे, ओके, आडव्या काढलेल्या सर्व काल्पनिक रेषांना या ठिकाणी थोडंसं सुंदर दिसेल याची सुद्धा मी काळजी घेईन, तुमचा इंटरेस्ट बनवून राहील या ठिकाणी याच्यासाठी. ओके, हे अशा पद्धतीने काय आडव्या काल्पनिक रेषा काढलेल्या असतात. ओके, आता अशाच पद्धतीने दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा काय या काल्पनिक रेषा आहेत. ओके, एकदा आकृती आपली डायग्राम काढून झाली की मग गोष्टी तुम्हाला काय समजायला लागतील. बघा पृथ्वीवरती काढलेल्या ज्या आडव्या काल्पनिक रेषा असतात त्यांना म्हणतात अक्षवृत्ते. काय म्हणतात? अक्षवृत्ते म्हणतात. आणि पृथ्वीवरती काढलेल्या ठिकाणी हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हणलं जातं? रेखावृत्ते असं म्हटलं जातं. आता आपण उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषा पृथ्वीवरती काय एकाच डायग्राममध्ये आपण दाखवल्या तर आपल्याला ही डायग्राम कशी दिसते? जाळीदार दिसते. ओके, एका नेटप्रमाणे दिसते. जो ग्लोब आहे तुम्ही बऱ्याच फोटोजमध्ये बघितलेला असेल अशा पद्धतीने. ओके, बघा आडव्या ज्या रेषा आहेत काल्पनिक त्यांना काय म्हणलं जातं? अक्षवृत्ते. आणि उभ्या ज्या रेषा आहेत त्यांना काय म्हणलं जातं? रेखावृत्ते. पहिला फॅक्ट मी असं सांगेन, पृथ्वीच्या मध्यभागातून अक्षवृत्त गेलेला मध्यभागी दाखवण्यात आलेला हा जो विषुववृत्त आहे म्हणजे सगळ्यात मोठा अक्षवृत्त. सगळे फॅक्ट मी नंतर सांगेन. विषुववृत्त या ठिकाणी विषुववृत्त आहे बघा. तर हा फक्त आपल्याला समोर दिसतोय. पृथ्वीचा आकार आपल्याला माहित आहे एका चेंडूप्रमाणे आहे तो. तर विषुववृत्त जे आहे फक्त पृथ्वीच्या समोरच नाही तर तो पाठीमागच्या बाजूला सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या काय गोल बांगडीसारखा तो आहे. संपूर्ण पृथ्वीच्या अवतीभोवती काय एक गोल वर्तुळ असल्यासारखा हा काय विषुववृत्ताची रचना असते. ओके, तर सर्व अक्षवृत्ते जे असतात अशा पद्धतीने. आता विषुववृत्ताच्या वरचा जो रिंग असेल या ठिकाणी काय दुसरा अक्षवृत्त जे असेल तर ते सुद्धा पूर्णपणे गोल आहे. ओके, तर त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी काय टॉप व्ह्यूने जर बघितलं तर पृथ्वीवरील हे जे काय वृत्त आहेत तर ते अशा पद्धतीने दिसतात. सगळ्यात मोठा हा, त्याच्यानंतर हा दुसरा, त्याच्यानंतर हा तिसरा, हा अशा पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटी काय असेल पॉईंट, तो पॉईंट या ठिकाणी आहे. ओके, जो केंद्रबिंदू ज्याला म्हणतो. ओके, इमॅजिन करू शकता पृथ्वीला जर आपण काय टॉप व्ह्यूने जर बघितलो, वरच्या बाजूने जर बघितलं तर अशा पद्धतीने काय हे सर्व काल्पनिक रेषा आपल्याला काय दिसतील. तर हे सर्व काय अक्षवृत्ते आहेत. मला सांगा सगळ्यात मोठा अक्षवृत्त कोणता आहे? तर जे पृथ्वीच्या मध्यभागी असेल, पृथ्वी मध्यभागी सगळ्यात जास्त फुगीर आहे. ओके, तर त्या ठिकाणी असलेलं जे अक्षवृत्त आहे तर ते सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे. हे त्याचं काय पहिला फॅक्ट. ओके, तर सगळ्यात मोठ्या अक्षवृत्ताला काय म्हणतात? विषुववृत्त असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 23.5 अंशावरती 23.5 अंशावरती जे अक्षवृत्त आहे उत्तर गोलार्धामध्ये तर त्याचं नाव आहे कर्कवृत्त. तर याचं नाव आहे या ठिकाणी कर्कवृत्त. ओके, आणि त्याच्यानंतर 23.5 अंश दक्षिण गोलार्धामध्ये असलेलं वृत्त कोणतं आहे? मकर वृत्त. ओके, आपण फॅक्ट क्लिअर करतोय भारताचं स्थान कुठं आहे. ओके, तर याच्यासाठी हे सगळं प्रिपरेशन लागणार आहे. तर बघा पृथ्वीवरती या ठिकाणी काय आडव्या काल्पनिक ज्या रेषा आहेत त्यांना काय म्हणतात? अक्षवृत्ते असं म्हणतात. पृथ्वीच्या मध्यभागी काढण्यात आलेले जे अक्षवृत्त आहे तर ते सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे तर त्याचं नाव आहे विषुववृत्त. त्याच्यानंतर आता याच्यामुळं झालंय काय या ठिकाणी तर बघा अशा पद्धतीने दाखवता येईल मला पृथ्वी समजा. तर एवढे परफेक्ट पिक्चर काढता येणार नाहीत, मग तरी सुद्धा काय जेवढं जमेल तेवढं काढण्याचा प्रयत्न करायचा. जर समजा आपण काय विषुववृत्तामधून एखादा चेंडू जसा कट करतो ना तसं जर पृथ्वीचे 2 भाग केले आपण अशा पद्धतीने विलग तर हा भाग कोणता असेल?
हा अर्धगोल आहे, उत्तर गोलार्ध असं म्हणतात, याला काय म्हणतात, उत्तर गोलार्ध. आणि हा कोणता असेल, दक्षिण गोलार्ध. ओके, इथंपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. तर वरचा भाग जो आहे अर्धा भाग, तर तो आहे उत्तर गोलार्ध आणि खालचा जो आहे तो कोणता आहे, दक्षिण गोलार्ध. ओके, क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अंशावरती या ठिकाणी असलेलं, आता विषुववृत्त किती डिग्रीवरती आहे, 0 डिग्रीवरती, 23.5 डिग्रीवरती असलेला एक वृत्त आहे अगदी महत्वाचा. तर त्याचं नाव काय आहे, कर्कवृत्त. आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशावरती असलेला जो वृत्त आहे अक्षवृत्त, तर त्याचं नाव आहे मकरवृत्त. याच्यानंतर विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त याच नावाने यांना ओळखायचं आहे. ओके, हे झालं अक्षवृत्तांच्या संदर्भात. आणि अक्षवृत्तांमुळे, विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भाग झालेत, एक उत्तर गोलार्ध आणि दुसरा दक्षिण गोलार्ध. नेक्स्ट पुढे चला, रेखावृत्त काय आहेत. पृथ्वीवरती जी वेळ आहे, वेळेची निश्चिती करण्यासाठी उभ्या काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत. ओके, तर या उभ्या काल्पनिक रेषांमुळे काय झालेलं आहे या ठिकाणी, तर पृथ्वीचे या ठिकाणी काही दोन समान भाग करता येतात. कुठून बघा, कुठून ना कुठून सुरुवात करायची होती पहिला रेखावृत्त काढण्यासाठी. आता रेखावृत्तांची या ठिकाणी काय रचना अशी आहे, जो उत्तर ध्रुव होता पृथ्वीच्या काय वरच्या भागामध्ये आणि खालच्या भागामध्ये कोणता आहे, दक्षिण ध्रुव, याला काय आपण नॉर्थ पोल म्हणतो आणि याला साऊथ पोल म्हणतो. हा उत्तर ध्रुव, ओके, ध्रुव, आणि हा असेल दक्षिण ध्रुव. अगदी गडबड करायची नाही, सावकाश सर्व गोष्टी काय समजून घेत चला, या ठिकाणी काही समजतील. अगदी सोप्या पद्धतीने मी काय एकानंतर एक गोष्टी या ठिकाणी काय क्लिअर करत जाईल. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत पृथ्वीवरती आता या ठिकाणी जी सरळ रेष आपण काढतो, तर ती सरळ येईल का, आता चेंडूवरती वरून खालीपर्यंत ज्यावेळेस आपण एखादं काय वृत्त काढतोय, रेखावृत्त काढतोय, तर ते कसं असेल, अर्धवर्तुळाकृती असेल. ओके, जर तुम्ही बघायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने काय त्याची रचना असेल. तर उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत हा वृत्त काढलेला आहे. तर 0 डिग्रीचा 0 अंशाचा जो रेखावृत्त काढलेला आहे, तर तो कुठं काढलाय, लंडनमध्ये एक ठिकाण आहे ग्रीनिच म्हणून. ओके, कोणतं, समजा या ठिकाणी ते ठिकाण आहे लंडन मधलं कोणतं, ग्रीनिच. या ठिकाणातून जाणारं जे रेखावृत्त आहे तर ते आहे कोणतं, 0 अंशाचं 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे. तर जे 0 डिग्री रेखावृत्ताच्या अपोजिट, एक्झॅक्टली अपोजिट असणारं 180 डिग्रीवरलं जे रेखावृत्त आहे, 180 अंशाच्या काय 80 अंशावरती असलेलं जे रेखावृत्त आहे, तर त्याला काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय वार रेषा. या ठिकाणी मी लिहितो आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हणतात. ओके, तर आता बघा पुढला फॅक्ट आपण बघू. बघा, आता ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा एकमेकांच्या अपोजिट आहेत. जर आपण त्यांना डिवाइड करण्याचा, त्या ठिकाणातून पृथ्वीला काय विभागण्याचा प्रयत्न केला, तर अशा पद्धतीने पृथ्वीचे 2 उभे भाग होतात. कसे, 2 उभे भाग. ओके, तर हा कोणता आहे, ग्रीनिचच्या पश्चिमेला असलेला, ग्रीनिचच्या पश्चिमेला असलेला, ग्रीनिचची रेषा आहे, या रेषेपासून पश्चिमेला असलेला गोलार्ध कोणता आहे, पश्चिम गोलार्ध. ओके, आय होप तुम्हाला काय सर्व डेटा जो मी लिहितोय बोर्डवरती तो अगदी स्पष्टपणे विजिबल असेल. ओके, जर अडचण झाली तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवायचं आहे. आणि ग्रीनिचच्या पूर्वेला असलेला कोणता आहे, पूर्व गोलार्ध. बघा, तर फॅक्ट असा सांगेन, रेखावृत्ताच्या आधारावरती पृथ्वीचे 2 भाग झालेत, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. ग्रीनिचच्या पूर्वेकडला गोलार्ध पूर्व गोलार्ध आहे, ग्रीनिचच्या पश्चिमेला असलेला गोलार्ध पश्चिम गोलार्ध आहे. अक्षवृत्तांमुळे पृथ्वीचे जे 2 गोलार्ध तयार झालेले ते आहेत उत्तर गोलार्ध, विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला दक्षिण गोलार्ध. अशा पद्धतीने पृथ्वीचे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध असे एकूण 4 भाग होतात. तर भारताचं स्थान नेमकं कुठं आहे बघा, तर भारताचं स्थान अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. या ठिकाणी तर थोडा काहीसा असा दिसत असेल तुम्हाला भारत. ज्यावेळेस काय मोठा नकाशा याला झूम करेल तर त्यावेळेस अगदी स्पष्ट दिसेल तुम्हाला. या ठिकाणी फक्त तुम्हाला भारत वाटत असेल किंवा न वाटत असेल, पण इमॅजिन करा की हा इंडियाचा आहे. ओके, तर भारताचं स्थान या ठिकाणी. तर भारत हे समजा आता या ठिकाणी मी अशा पद्धतीने एक रेखावृत्त काढतो, कोणतं, ग्रीनिच या ठिकाणातून जाणार. समजा इथं आहे
ग्रीनिच. ओके, तर ग्रीनिचच्या पूर्वेला भारत आहे. तर भारत हा पश्चिम गोलार्धात आहे की पूर्व गोलार्धात? तर निश्चितपणे ग्रीनिचच्या पूर्वेला भारत आहे, तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर आपण विषुववृत्ताचा जर विचार केला तर भारत हा दक्षिण गोलार्धात आहे की उत्तर गोलार्धामध्ये? तर उत्तर गोलार्धामध्ये. तर भारताचं स्थान सांगत असताना आपण कुठं सांगणार? भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. कोणत्या गोलार्धामध्ये? भारत हा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. उत्तर गोलार्धामध्ये आणि पूर्व गोलार्धामध्ये असं याचं स्थान आहे. ओके, भारताच्या संदर्भात हे एक फॅक्ट क्लिअर झालं जेव्हा आपल्याला हे सर्व काय कन्सेप्ट समजले. आता रेखावृत्तांच्या संदर्भात आणि अक्षवृत्तांच्या संदर्भात समजून घ्या थोडंसं. मध्यभागी काढलेलं काय 0 डिग्रीचा या ठिकाणी काय अक्षवृत्त आहे, ज्याला की विषुववृत्त म्हणतो. ओके, आता याच्या उत्तरेला एकूण किती अक्षवृत्त आहेत बघा. विषुववृत्ताच्या नंतर काढलेला पहिला अक्षवृत्त हा काय 1 अंशाचा आहे, त्याच्यानंतर 2 अंश, त्याच्यानंतर 3 अंश, 4 अंश, 5 अंश, 6 अंश, 7 अंश, 8 अंश. तर ज्या वेळेस आपण बरोबर या ठिकाणाचा विचार करतो कुठला उत्तर ध्रुवाचा, तर हा कोण किती अंशाचा असतो 90 अंशाचा. म्हणून उत्तर ध्रुवावरती जो या ठिकाणी काय अक्षवृत्त आहे, उत्तर ध्रुवावरती असलेला अक्षवृत्त हा एका काय सर्कलच्या स्वरूपात नाही, तो एका बिंदूच्या स्वरूपात आहे. आणि विषुववृत्ताशी तो कोण करतो कसा लंब कोण करतो, म्हणून हा 90 डिग्री अँगलमध्ये असल्यामुळे याला 90 अंशाचं काय उत्तर ध्रुव असं म्हणतो. आणि याच पद्धतीने विषुववृत्ताच्या दक्षिणेला ज्यावेळेस आपण जातो एकूण किती अक्षवृत्त आहेत, हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा म्हणजे डिग्री आहेत. 6 डिग्री, 7 डिग्री, 8 डिग्री, 9 डिग्री, 10 डिग्री असं होत होत या ठिकाणी दक्षिण ध्रुवावरती 90 अंशाचा दक्षिण ध्रुव आहे. किती 90 अंशाचा दक्षिण ध्रुव, जो की या ठिकाणी सुद्धा काय विषुववृत्तासोबत काय लंब कोण करतो, या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. ओके, तर मला सांगा पृथ्वीवरती एकूण अक्षवृत्ते किती झाली? एकूण अक्षवृत्ते किती आहेत बघा. हे 90 आणि हे 90 एकूण किती 180 झाली. मात्र अक्षवृत्ते किती आहेत 181 आहेत. 0 नंबरचा जो विषुववृत्त आहे तो सुद्धा तर एक अक्षवृत्त आहे. तर एकूण अक्षवृत्ते किती झाली 181. तोंडपाठ ठेवायचं, फॅक्ट कुठेही विचारला तर विधात सत्य म्हणून सांगायचं. जर 180 असेल तर ते फॅक्ट कसं असेल चुकीचं असेल. क्वेश्चन खूप वेळा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आयोगाचा पेपर सॉल्व्ह करत असताना नेहमी असं लक्षात ठेवायचं की आपले कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे आहेत तर ही सर्व अंडरस्टँडिंग असेल तरच सॉल्व्ह होतात, फॅक्ट पाठ करून सॉल्व्ह होत नाही. मला सांगा प्रत्येक जे अक्षवृत्त आहे या अक्षवृत्तांच्या दरम्यानचं जे अंतर आहे नेहमी कसं असतं सारखं असतं. ओके, तर ते अंतर वगैरे किती आहे हे जागतिक भूगोलामध्ये आपण बघू. 181 अक्षवृत्त आहेत. रेखावृत्तांचा विचार करू बघा. ग्रीनिच पासून आपण काय ग्रीनिच 0 डिग्रीचं आहे, मग 1 2 3 4 5 6 7 असे रेखावृत्त काढलेले आहेत. ओके, समजा 40 आहे, मग 41 42 43 44. ज्यावेळेस आपण अपोजिट साईडला ग्रीनिचच्या ॲक्च्युअल अपोजिट साईडला ज्यावेळेस पोहोचतो तर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा कितीची आहे 180 अंशावरती आहे. ओके, तर असे एकूण पूर्व गोलार्धावरती एकूण किती रेखावृत्त आहेत 180 रेखावृत्त आणि पश्चिम गोलार्धावरती असलेले एकूण रेखावृत्त किती आहेत 180. तर असे एकूण या ठिकाणी बघा इकडून सुद्धा 180, पूर्वेकडून सुद्धा गेलं तर 180 वर रेखावृत्त आणि पश्चिमेकडून गेलं तरी 180 वर रेखावृत्त. वेगळे आहेत का नाहीत, एकच आहेत या ठिकाणी. तर असे एकूण किती 360 रेखावृत्ते काय पृथ्वीवरती रेखाटलेली आहेत. समजलं या ठिकाणी अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते पृथ्वीवरती कोणत्या पद्धतीने काढलेली आहेत. आता आपल्याला बघायचं आहे भारताचा विस्तार कुठं आहे आणि भारताच्या सीमा कोणत्या कोणत्या आहेत. ओके, सीमा बघण्यासाठी आपल्याला काय एका मोठ्या नकाशाची आवश्यकता लागेल, जे की नकाशा मी या ठिकाणी काय रेखाटणार आहे. तर त्याच्या अगोदर विस्तार समजून घेऊ आपण. ओके, तर आय होप इथंपर्यंत तुम्हाला अगदी गोष्टी क्रिस्टल क्लिअर असतील. तर या सर्व बाबींवरती कुठलाही जर क्वेश्चन विचारलं मला सांगा. आता जर तुम्हाला कोणी म्हणलं असं की तथ्य पाठ ठेवा, भारताचं स्थान कुठं आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे, तर पाठ ठेवायची आवश्यकता आहे का? किंवा प्रश्न आल्याच्या नंतर जर पर्याय समोर असतील तर तुम्हाला या ठिकाणी काय निश्चितपणे मरेपर्यंत तुम्हाला काय या गोष्टी काय लक्षात राहतील. तथ्य पाठ असण्यासाठी बेसिक जर तुम्ही काय क्लिअर केलेलं असेल तुमचं तर तथ्य बिलकुल विसरत नाही. ओके, मात्र हे सुद्धा मी मान्य करतो की असे काही तथ्य असतात जे आपल्याला काय पाठ करावं लागतात, त्याच्या पाठीमागे कुठली स्टोरी नसते. ओके,
बघा भारताचा विस्तार बघायचा आहे अशा पद्धतीने, थोडंसं साधारण पद्धतीने भारत काढण्याचा मी प्रयत्न करतो, बघा जमतं का तुम्ही? ओके, थोडं थोडं जमले असं म्हणायला हरकत नाही. ओके, तर या ठिकाणी बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता हा भारत आहे पृथ्वीवरती, या ठिकाणी मी पोझिशन दाखवतो, हा या ठिकाणी जर विषुववृत्त असेल तर विषुववृत्ताच्या थोडंसं वर आहे, किंचित थोडंसं अंतर सोडून, आणि या ठिकाणी जर दाखवायचं झालं तर विषुववृत्त इथं आहे, कुठं आहे, या ठिकाणी विषुववृत्त आहे, इथून विषुववृत्त गेलेलं आहे, किती अंशाचा आहे, 0 अंशाचा आहे. बघा 0 अंश विषुववृत्तापासून जसं जसं आपण वरी जाऊ, कोणता गोलार्ध आहे, उत्तर गोलार्ध आहे. उत्तर गोलार्धामध्ये ज्या आडव्या काढलेल्या रेषा आहेत त्या कोणत्या आहेत, या ठिकाणी अक्षवृत्ती आहेत. तर भारताचा अक्षवृत्ती विस्तार कुठून कुठपर्यंत असेल, बघा हा एक अक्षवृत्त आहे या ठिकाणी भारताला चिटकून गेलेला, हा अक्षवृत्त, आणि हा एक अक्षवृत्त आहे भारताच्या जम्मू काश्मीरला जो स्पर्श करून जातो. भारताचे अति दक्षिणेकडील टोक मुख्य भूमीवरले आणि भारताचे अति उत्तरेकडील टोक, बघा हे दोन्ही आडव्या ज्या रेषा असतात त्यांना काय म्हणतो आपण, अक्षवृत्त. आता कोणत्या गोलार्धामधील अक्षवृत्त आहेत, उत्तर गोलार्धामधील. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हा अक्षवृत्त आहे 8°4 उत्तर अक्षवृत्त. ओके, उत्तर का बरं लिहिलंय, कारण उत्तर गोलार्धामध्ये आहे, आणि हा आहे या ठिकाणी काय 37°6 उत्तर अक्षवृत्त, यांच्या दरम्यान भारत स्थित आहे. कोणत्या दोन अक्षवृत्तांच्या, बघा जसं जसं आपण 0 पासून वरी जाऊ, 0 झाल्याच्या नंतर काय येतं, 1 डिग्री, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, 8 अंश उत्तर अक्षवृत्त आहे. जसं आपण उत्तरेला जाऊ 9, 10, 11, 12, 13, 14 असं करत करत आपण शेवटी कुठं पोहोचतो, 37°6 उत्तर अक्षवृत्तावरती, जो की भारताच्या उत्तर टोकाला काय स्पर्श करून जातो. म्हणून भारताचा अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी लिहिता येईल, लिहून देतो या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. आज अगदी आहे ना, इथं जे 3 वर्ड लिहिलेले आहेत तर ते तुमचे क्रिस्टल क्लिअर होणार आहेत. 8°4 उत्तर अक्षवृत्त ते 37°6 उत्तर अक्षवृत्त यांच्या दरम्यान भारताचा कोणता दक्षिणोत्तर विस्तार आहे, या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान. जर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार म्हणला तर तो अक्षवृत्तांच्या दरम्यान असेल की रेखावृत्तांच्या दरम्यान असेल, निश्चितपणे उभ्या काल्पनिक रेषा ज्या पृथ्वीवरल्या काढलेल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, रेखावृत्ते आहेत. ओके, तर आता मला सांगायचं आहे ग्रीनिच आहे कुठं, या ठिकाणी समजा इकडं असं ग्रीनिच गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने हा खाली गेलेला आहे. ओके, ग्रीनिच हा 0 डिग्रीचा आहे. तर ग्रीनिच पासून पूर्वेला आपण जसं जसं येतो, ओके ग्रीनिच पासून पूर्वेला मग 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री, 5 डिग्री, 6 डिग्री असं होत 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 भारताजवळ ज्यावेळेस येतो तर भारतातील गुजरातला स्पर्श करून जाणार आहे. या ठिकाणी बघा गुजरातला स्पर्श करून जाणार या ठिकाणी छोटासा दाखवतो मी. गुजरातला स्पर्श करून जाणारा रेखावृत्त जो आहे तर तो कोणता आहे, 68°7 पूर्व की पश्चिम, पूर्व अक्षवृत्त की रेखावृत्त. ओके, 68°7 रेखावृत्त ते इकडं आपण ज्यावेळेस काय विचार करणार, कुठं अरुणाचल प्रदेशला स्पर्श करून जाणारा जो शेवटचा रेखावृत्त आहे भारताच्या संदर्भात, तर त्याचं या ठिकाणी काय मेजरमेंट आहे किती, 97°25 पूर्व रेखावृत्त. तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार मी या ठिकाणी काय लिहून देतो तुम्हाला. ओके, जे महत्त्वपूर्ण पॉईंट असतील तेच मी या ठिकाणी काय लिहीन. ओके, तर या ठिकाणी काय अगदी बिलकुल गडबड करून घ्यायची नाही. एखादं घटक तुम्हाला काय समजलं नाही, परत मी रिपीट करेन. सुरुवातीला गोष्टी थोड्याशा काय स्लो असतील. आत्ता तुम्ही काय शिकण्याला काय सुरुवात केलेली आहे, रेखावृत्तीय
रेखावृत्तीय विस्तार. ओके, बऱ्याच गोष्टी ज्या की तथ्य मी सांगतोय मात्र बोर्डवरती लिहित नाही, तर असे सुद्धा तथ्य तुम्ही काय चॅप्टरचं नाव टाकल्याच्या नंतर, स्थान टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नोट्स बनवत राहायचे आहेत. बघा, बऱ्याच गोष्टी मी या ठिकाणी लिहित असतो, खोडत असतो. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, स्नॅपशॉट घ्यायचा आहे, व्हिडिओ पॉज करा. मात्र सर्वच्या सर्व जे तुमचं अध्ययन झाले ते लिहून काढा. परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करण्यासाठी याच गोष्टी तुम्हाला काय मदत करतील. रेखावृत्ती विस्तार 68°7 पूर्व रेखावृत्त ते 97°25 पूर्व रेखावृत्त यांच्या दरम्यान आहे. भारताचा काय पूर्व पश्चिम काय विस्तार आहे किंवा पश्चिम पूर्व विस्तार आहे. ओके, तर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा बघितला आपण आणि भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा काय अक्षवृत्तांच्या दरम्यान बघितला. तर भारताचा अक्षवृत्ती विस्तार कोणता आहे, कोणत्या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान या ठिकाणी 8°4 उत्तर अक्षवृत्त ते 37°6 उत्तर अक्षवृत्त. बघा, या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी एक कॉमन गोष्ट आहे. अक्षवृत्ती विस्ताराचा आपण काय विचार करत असताना इथं एकक स्थानी 8च आहे आणि इथं सुद्धा काय 7 आहे. 8 ते 37 आणि 68 ते 97 हे नंबर तुम्हाला मदत करतात. बघा, पॉईंट मधल्या पुढल्या संख्यांचा काय विचार करू नका. ओके, परीक्षेमध्ये ज्यावेळेस काय प्रश्न विचारला होतो असं कधीच विचारलं नाही की 97°26 दिलेला आहे किंवा 68° या ठिकाणी काय 10 दिलेला आहे. एवढं कन्फ्युजन कोणी क्रिएट करत नाही. 68च्या ठिकाणी 69 असेल, 37च्या ठिकाणी 36 दिलेला असेल तर तो पर्याय काढून टाकायचा आहे. तर फक्त 8 ते 37, 68 ते 97 हे लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी आपण 37 - 8 केले तर किती होतात, जवळपास 29 होतात आणि 97 - 68 केलं तरी सुद्धा किती होतात, 29 होतात. म्हणजे जवळपास असं म्हणता येतं मला भारतावरून एकूण किती अक्षवृत्ते गेलेले आहेत. 8°, मग 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 कुठं 37 पर्यंत जवळपास सर्वसाधारण म्हणता येतं भारतावरून एकूण किती 30 अक्षवृत्ते. पॉईंटमध्ये त्याच्यासाठी मी लिहितो हा, ते इथं तर आपण सबट्रॅक्शन केलं 90 आलं. 30 अक्षवृत्ते आणि 30 रेखावृत्ते. ज्या काल्पनिक रेषा गेले आहेत, आडवे अक्षवृत्त गेलेले आहेत, भारतावरून किती अक्षवृत्त गेले आहेत, 30 अक्षवृत्त गेलेले आहेत आणि भारतावरून किती रेखावृत्त गेलेले आहेत, 30 रेखावृत्त गेलेले आहेत. ओके, इथंपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. हे झालं भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. आता अक्षवृत्त आणि रेखावृत्त विस्ताराच्या संदर्भात काय पुढचे जर तथ्य म्हणलं की भारताच्या ज्या ठिकाणाला काय या ठिकाणी हा अक्षवृत्त सगळ्यात शेवटचा रेखावृत्त स्पर्श करून जातो तर ते ठिकाण कोणतं आहे, म्हणजे भारताचा अति पूर्वेकडील ठिकाण कोणतं आहे, भारताचा अति पश्चिमेकडील ठिकाण कोणतं आहे, भारताचं सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणतं आणि भारताचं सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणतं आहे, मुख्य भूमीवरील. ओके, या ठिकाणी दोन तथ्य आहेत. मुख्य भूमीवरील एक ठिकाण आहे या ठिकाणी. ओके, तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे कुठले कुठले भारताचा अति पूर्वेकडील स्थान, भारताचा अति पश्चिमेकडील स्थान, भारताचा अति उत्तरेकडील आणि अति दक्षिणेकडील. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण भारतीय सागरी बेटे बघतो, म्हणजे याच्यामध्ये 2 बेटांचा समूह आहे. ओके, याच्यामध्ये 2 बेटांचा समूह आहे. काही आहेत कुठले, अंदमान आणि निकोबार. तर बघा, मालकी हक्क पूर्णपणे याच्यावरती कुणाचा आहे, भारताचा आहे. तर भारताची काय समुद्रातील सागरी बेटे आहेत अंदमान निकोबार बेट समूह. तर यांचा विस्तार भारताच्या मुख्य भूमीच्या सुद्धा काय दक्षिणेला झालेला आहे. तर या ठिकाणी भारताचे अति दक्षिणेकडील टोक भारताच्या मुख्य भूमीवर नसून कुठं आहे, निकोबार बेटावरती आहे. तर ते ठिकाण कोणतं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर हे फॅक्ट आहे, याच्यामध्ये काय शिकवण्यासारखं काही नाही, मी सांगतो या ठिकाणी. तर याचं किती अंशावरती असेल हे सुद्धा मी तुम्हाला काय सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये. आता सध्यासाठी काय एवढं पुरेसं आहे. त्याच्यानंतर बघा, काही महत्त्वपूर्ण फॅक्ट बघू आपण कशाच्या संदर्भात, सीमांच्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक आहे या ठिकाणी भारताच्या मध्यातून या ठिकाणी इथून विषुववृत्त जात आहे आणि विस्तार या ठिकाणी काय भारताचा कुठपर्यंत आहे, 37°6 उत्तर अक्षवृत्तापर्यंत आहे. तर भारताच्या मध्यातून या ठिकाणी एक महत्त्वाचं वृत्त जातं, भारताच्या मध्यातून जाणारे एक वृत्त आहे अशा पद्धतीने. ओके, तर ते कोणतं आहे, कर्कवृत्त आहे. मी तुम्हाला काय पृथ्वीवरती दाखवलं होतं. तर उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अंशावरती असणारं वृत्त कोणतं आहे, कर्कवृत्त आहे. तर त्याचं महत्त्व काय कर्कवृत्त आणि मकरवृत्ताचं, तर हे हवामान चॅप्टरमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजेल, इथं त्याची आवश्यकता नाही. बघा, कर्कवृत्त गेलेला आहे. तर फॅक्ट असं म्हणतो की भारताच्या किती राज्यामधून काय कर्कवृत्त जातो. ओके, बऱ्याच ट्रिकचे व्हिडिओज या ठिकाणी काय अवेलेबल आहेत काही यूट्यूबवरती, ज्या ठिकाणी सांगितलं जातं की भारतातील काय 8 राज्यांमधून काय कर्कवृत्त जातो. तर ते राज्य कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी काय खाली ट्रिक पाठ करा.
30 सेकंदामध्ये तुम्हाला काय 8 राज्य पाठ होऊन जातील वगैरे 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 या सर्व गोष्टी. तर आपल्याला तर संपूर्ण नकाशाच पाठ करायचा आहे या ठिकाणी. प्रत्येक राज्याचं सापेक्ष स्थान तुम्हाला समजलं पाहिजे. जम्मू काश्मीर आहे, म्हणजे या ठिकाणी काही जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत. हिमाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर उत्तराखंड आहे, तर त्याच्यानंतर सिक्कीम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्रिपुरा आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, केरळ आहे, तमिळनाडू आहे. तर एक संपूर्ण एक प्रवास आपण करणार आहोत, ज्या ठिकाणी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारताचा नकाशा कसं काढायचा याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवेन मी. आणि तुम्हाला एवढं काय समजायला पाहिजे की कोणत्या राज्यासोबत कोणत्या काय राज्यांच्या सीमा भिडतात या ठिकाणी. ओके, संलग्न असलेले काय एका म्हणजे महाराष्ट्र राज्याशी कुठले राज्य या ठिकाणी संलग्न आहेत आणि कोणत्या दिशेला, छत्तीसगड राज्याशी, मध्य प्रदेशशी, उत्तर प्रदेशशी, पंजाबशी, हरियाणाशी, या सर्व गोष्टी समजल्या तर ज्यावेळेस आपण काय नदी चॅप्टर वगैरे करतो, पठार करतो, तर त्यावेळेस गोष्टी अगदी काय सोप्या होऊन जातात त्या आपल्यासाठी. ओके, तर या ठिकाणी तर फॅक्ट तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं या ठिकाणी भारताच्या मध्यातून जे कर्कवृत्त जातं तर ते कुठल्या राज्यांमधून जातं हा फॅक्ट सांगा. इतर जे फॅक्ट आहेत त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगेन. ओके, तर याच्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी बघा, इथून काय आहे अरबी समुद्र आहे. ओके, हे अशा पद्धतीने इकडं आहे आपला एक अगदी प्रिय असा मित्र देश कोणता आहे, पाक, पवित्र देश ज्याला म्हणतो पाकिस्तान. पाकिस्तानच्या या ठिकाणी उत्तरेला आहे एक देश कोणता, अफगाणिस्तान. अफगाणिस्तानची अगदी छोटीशी सीमा काय आता सध्याच्या काय लडाख सोबत या ठिकाणी काय संलग्न आहे असं म्हणता येईल. ओके, तर हा राजकीय बदल झालेला आहे. आता जम्मू काश्मीर हे जम्मू काश्मीर नसून काय झालेलं आहे तर लडाख आणि जम्मू काश्मीर अशा 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. तर ते मी नंतर सांगेन या ठिकाणी. तर भारताला एकूण सीमा किती लाभलेली आहे हा आपला काय पुढचा पॉईंट. ओके, तर पुढचा पॉईंट बघू या ठिकाणी. जे महत्त्वपूर्ण तथ्य आहेत ते मी या ठिकाणी लिहून देईन तुम्हाला. ओके, तर भारताला या ठिकाणी प्राप्त असलेली एकूण भूसीमा जी आहे तर ती सुरुवात होते गुजरातपासून. ओके, तर गुजरात आहे, राजस्थान आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर हे राज्य आहे सध्या. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी काय इथून सुरुवात होते चायनाला, त्याच्यानंतर भूसीमा काय अशा पद्धतीने काय जम्मू काश्मीर झाल्याच्यानंतर इथं आहे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी काय यूपी आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, तर त्याच्यानंतर सिक्कीम आहे, या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर एकूण इकडे काय पूर्वांचलमधील काय राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी काय त्रिपुरा आहे. तर असे सर्व राज्य कुठंपर्यंत पश्चिम बंगालपर्यंत. तर अशा पद्धतीने काय ही सर्व काय भूसीमा इथंपर्यंत आहे भारताला या ठिकाणी काय असलेली प्राप्त असलेली. तर भारताला एकूण भूसीमा जी आहे, भूसीमा एकूण किती किलोमीटरची भूसीमा प्राप्त आहे, 15,200 किलोमीटरची भूसीमा प्राप्त आहे. कोणत्या कोणत्या राज्यांना प्राप्त आहे फॅक्ट आहे, आपण चेक करू या ठिकाणी. सर्व राज्य तर सांगून झालेले आहेत. तर क्वेश्चन काय काय बनतात अगोदर बघा. या ठिकाणी भूसीमा आहे, त्याच्यानंतर सागरी सीमा, सागरी सीमा किंवा जलसीमा असं म्हणू शकतो. भारताच्या एकूण 9 राज्यांना या ठिकाणी काय सागरी सीमा लाभलेली आहे आणि ती सीमा किती आहे 6,100 किलोमीटर. मात्र ही सागरी सीमा लाभलेली आहे मुख्य भूमीला गुजरातपासून ते पश्चिम बंगाल राज्यापर्यंत. या ठिकाणी काय अवेलेबल असलेलं जे काय कोस्टल एरिया आहे, काय किनारी प्रदेश आहे, तो किती किलोमीटरचा आहे सागरी किनारा 6,100. मात्र भारताला एकूण सागरी सीमा प्राप्त आहे किती 7,516 किलोमीटरची या ठिकाणी काय सागरी सीमा प्राप्त आहे. याच्यामध्ये 6,100 मुख्य भूमीला प्राप्त असलेल्या तर आहेच, मात्र अरबी समुद्रामध्ये एक बेट समूह आहे कोणता लक्षद्वीप, आणि बंगालच्या उपसागरामध्ये असलेले एक बेट कोणते अंदमान आणि निकोबार. आता या सर्व बेटांना प्राप्त असलेला सागरी किनारा जो आहे तो सुद्धा भारताचाच तर आहे, भारताच्या मालकीचे हे जर काय बेटा असतील आणि त्याच्यानंतर किनारी बेटे आहेत, अशा सर्व बेटांचा जर विचार केला तर एकूण सागरी सीमा किती होते 7,516 या ठिकाणी. आणि एकूण सागरी सीमा आणि एकूण भूसीमा यांची काय आपण ॲडिशन करू 6 1 5 2 7 7 5 12 2 चला 1 2 22,716 किलोमीटर एवढी एकूण काय जी काय आउटलाईन आहे भारताची एकूण सीमा जी आहे भूसीमा आणि सागरी सीमा पकडून किती आहे 22,716 किलोमीटर. तर या सर्व तथ्यांवरती सुद्धा काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आता क्वेश्चन असा येतो की
भारतामध्ये या ठिकाणी काय, भारताच्या किती राज्यांमधून काय कर्कवृत्त जातं, हा तर क्वेश्चन झाला. बघा या ठिकाणी भारताला कोणत्या कोणत्या देशांच्या सीमा संलग्न आहेत. पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे, एवढे देश आहेत. पुढचा क्वेश्चन काय तयार होतो बघा, भारताची सीमा सगळ्यात जास्त कोणत्या देशासोबत काय लागून आहे किंवा संलग्न आहे. तर हा क्वेश्चन होतो. मग तो बांगलादेश आहे का, किंवा पाकिस्तान आहे का, अफगाणिस्तान आहे का, चीन आहे का. तर यांचा उतरता क्रम लावा जास्तकडून कमीकडे. ओके, तर सगळ्यात कमी कुठं आहे, अफगाणिस्तानला आहे. सगळ्यात जास्त कुठं आहे, तर तो देश आपल्याला सांगायचा आहे. या ठिकाणी आपण डिस्कस करू त्याच्यावरती, ते सुद्धा फॅक्ट मी सांगेन. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये काय कमेंट करा, या ठिकाणी विसरू नका बिलकुल. अच्छा, बाकीचे विद्यार्थी कमेंट करतायत, त्यांनी अगोदर करून ठेवलं आहे, मग आम्ही तेच काय आन्सर कॉपी करायचे, डझंट मॅटर. याच्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं उत्तर येते, तुम्ही त्यांचे उत्तर बघू नका. ओके, त्यांचे उत्तर बघून म्हणजे तुम्ही त्यांचे उत्तर बघितलात तरी काय फरक पडत नाही. तुम्हाला येतं की नाही हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं आहे, या ठिकाणी असेसमेंट करायचं. आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही दुसऱ्यासोबत, स्टडी करत असताना कॉम्पिटिशन करायचं. ज्यावेळेस आपण आयोगाचा पेपर द्यायला जाऊ त्यावेळेस करू. ओके, दुसरा आणखीन फॅक्ट काय तयार होतो बघा, सगळ्यात जास्त कोणत्या देशाची काय सीमा भारतासोबत संलग्न आहे. त्याच्यानंतर असे कोणते कोणते देश आहेत ज्यांच्या तीनही बाजूंनी काय भारताने काय वेढा दिलेला आहे. ओके, म्हणजे ज्यांच्या तीनही बाजूला काय भारत देश आहे. मग नेपाळचे काय तीनही जे बाजू आहेत या ठिकाणी काय भारतासोबत संलग्न आहेत. भूतान आहे, बांगलादेश आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी की पाकिस्तान सोबत काय संलग्न असलेले भारतातील राज्य कोणते कोणते आहेत. मग गुजरात आहे, जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीर नाही, गुजरात, राजस्थान आणि पंजाब आहे. आणि आता काय असेल जम्मू काश्मीरच्या बाबतीत, जम्मू काश्मीर राज्य तर राहिलं नाही. आता हे होतं असं, जर तुम्हाला विचारलं की पाकिस्तान सोबत संलग्न असलेले राज्य कोणते कोणते आहेत आणि केंद्रशासित प्रदेश कोणते कोणते आहेत, असा जर क्वेश्चन आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि त्याच्यानंतर जर असं विचारलं की पाकिस्तानशी संलग्न असलेले भारताचे राज्य कोणते कोणते आहेत, तर 4च राज्य आहेत, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि या ठिकाणी गुजरात, 4च. तर युअर आन्सर इज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द क्वेश्चन. प्रश्नाचं स्वरूप काय आणि पर्याय काय दिले याच्यानुसार तुमचं काय उत्तर डिपेंड करतं. या ठिकाणी फायनल उत्तर हेच आहे असं निश्चित कुणीही सांगू शकत नाही. आपण जो पॉलिटिकल चेंज झालेला आहे ॲज पर आर्टिकल नंबर 370 तो मी तुम्हाला सांगेन. ओके, अगदी क्लिअर करून टाकेन, कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहणार नाही. ओके, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करू या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर आणखीन असे क्वेश्चन विचारले गेले, भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे तर त्या सीमारेषेचं नाव काय. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेचं नाव काय. भारत बांगलादेश यांच्या दरम्यान सीमारेषा आहे, भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान सीमारेषा आहे, त्याचं सुद्धा नाव आहे. इंडिया आणि चीन, ओके, अक्साई चीन जो आहे तर त्याच्या दरम्यानची जी सीमारेषा आहे त्याचं नाव काय आहे. असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी निघून येतात. हे सर्व तथ्य आहेत. ओके, तर तथ्य तर मी लिहून देईन, वन लाईनर आहे, त्या ठिकाणी सांगायला किती वेळ लागणार, तोंडी मी सांगत जाईन, तुम्ही लिहून घेत चला. ओके, तर अशा पद्धतीने काय भारताची एकूण भूसीमा आहे, जलसीमा आहे, भारताचा विस्तार आपण बघितला, अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार, भारताचं स्थान आपण बघितलं, पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे, अक्षवृत्ते काय असतात, रेखावृत्ते काय असतात, याच्या संदर्भात अगदी थोडीशी प्राथमिक माहिती आपण बघितलेली आहे. जागतिक भूगोलामध्ये आपण संपूर्ण अक्षवृत्त आणि रेखावृत्तावरती तर चर्चा करणार आहोत. तर इतर जे सर्व फॅक्ट आहेत भूसीमा आणि काय या ठिकाणी सागरी सीमेच्या संदर्भात तर विस्तार तर एकदम अगदी कंप्लीट झालेला आहे. तर जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारलेले तर त्यांचे आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये काय कळवा. तर हा व्हिडिओ आपण रिप्लोज करतो. याच्या अगोदर सुद्धा काय कंप्लीट इंडियन जिओग्राफीचा संपूर्ण भारतीय भूगोलाचा काय व्हिडिओ क्रमांक फर्स्ट चॅप्टर क्रमांक 1 अपलोड करण्यात आलेला होता. हा नवीनतम आहे, हा सुद्धा बघा, म्हणजे एक रिव्हिजन सुद्धा होईल. आणि त्या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याच गोष्टी नव्हत्या ज्या की या ठिकाणी काय आपण स्पष्ट केलेल्या आहेत. तर या निश्चितच तुमच्या अध्ययनामध्ये या ठिकाणी तुम्हाला सहायता करतील. तर आता विश्रांती घेऊ, एवढं इनफ आहे. आज खूपच लेंथी झाला, थोडंसं आपण काय विषयाच्या बद्दल जी चर्चा होती ती सुद्धा केली आणि चॅप्टरला सुद्धा याच व्हिडिओमध्ये काय सुरुवात केलेली होती. तर अशा पद्धतीने काय नोट्स काढत राहा, अभ्यास करत राहा आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी काय नकाशांचा वापर म्हणजे कधी काय करायचं हे सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मी काय करत राहीन. तर अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.